हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की सर्व मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. मी रुपाली, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मी शेतामध्ये आले आहे. हा पाठीमागे ऊस आहे आपला खोडवा, आणि आपण नुकतंच नवीन घराचं बांधकाम हे चालू केलेलं आहे. या विटा इकडे आलेल्या आहेत आणि आपल्या घराचं बांधकाम फायनली इथपर्यंत झालेलं आहे. तर तिकडे छोटंसं आपण टेंक केलेलं आहे पाणी मारण्यासाठी बांधकामावर. इकडे फळ्या वगैरे आहेत. आज बुधवारी प्रत्येक बुधवारी आमच्या इकडे लाईटचा प्रॉब्लेम असतो आणि लाईट नसते दिवसभर. 6 वाजता येते संध्याकाळी. ह्या बॅलरमधलं पाणी होतं तेवढं मी मारलं सकाळपासून आणि आता लाईट येईल 6 वाजता. मग नंतर या पाईपने मारायचं पाणी. तर बघा कसं आहे आपल्या घराच्या पाठीमागचं लोकेशन. तिकडे खडी आणि क्रेशन टाकलं होतं, ते संपत आलेलं आहे. इकडे सिमेंट ठेवलेलं आहे झाकून. चला मी दाखवते तुम्हाला आमच्या घराचं काम. तर बघा कसं आहे पाठीमागचं लोकेशन. तर जास्त मोठं काही काम नाही, छोटंसंच आहे. आपले 1 BHK काम आहे, छोटंसंच आहे. तर हा आहे पोर्च, पाठीमागचा आहे हॉल आणि पाठीमाग दिसतं ते आहे टॉयलेट बाथरूम. त्याच्या पुढे जिना आणि इथे आहे आपलं देवघर, देवबाप्पांचं घर दिसतंय का. आणि तिकडं आहे एक छोटासा पोर्च. तर कसे आहे घराचं बांधकाम? छान आहे का हे नक्की सांगा कमेंट करून. तर आपण आता सध्या गावात राहतो आणि आपण शेतकरी म्हटल्यावर आपल्याला रोजच शेतात यावं लागतं आणि मग गावातून रानात यायचं म्हटलं की उशीर होतो आणि मग शेतकऱ्याला कशी खूप कामे असतात, त्यामुळे त्याला लवकर यावं लागतं शेतामध्ये. त्यामुळे आम्ही शेतामध्येच घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि शेतातच छान वाटतं राहायला निसर्गरम्य वातावरणात. तर हे बघा कसं आहे लोकेशन आपल्या घराच्या पाठीमागचं. तर चला व्हिडिओ. तर आता 6ला 5 मिनिटे कमी आहेत. आता 5 मिनिटातच येईल लाईट. सूर्य मावळायला चाललेला आहे. तर हा आहे आपला शेतामधला परिसर. इकडे आहे ऊस आणि इकडे आहे आपली विहीर.
लाईट आल्यानंतर मोटर चालू करायची आहे आणि नंतर मग आपल्याला बांधकामावर पाणी मारायचं आहे. तर आता 10 मिनिटं लाईट आलेली आहे. 6 वाजून 10 मिनिटं झालीत आता. तर लाईट येऊन गेलेली पण आहे. असं का होतंय? इकडे शेजारच्या घरी तर आहे, इकडेच का नाही? पाणी आलंच नाही, का असं होतंय काय माहित. बघते अजून एकदा. लाईट डिम दाखवते. चालू होत. तर मोटर काय चालू होत नाही. आता मिस्टर येत आहेत तर ते बघतील की का चालू होत नाही. दिवस मावळायला चाललाय, पाणी मारायचे बांधकामावर आणि मोटर काय चालू होईल. आता बसते इथं आणि बघते यांची वाट. मिस्टर आलेले आहेत आत्ता, तर ते बघतील की का चालू होत नाही मोटर. लाईट आली पण धीम आहे, मोटर चालू ही नाही, चालूच होत नाही, धीम आहे लाईट. आकडा दाखवतोय 200-250. पाणी पण येईना आणि काहीच नाही. आली 6 वाजून 10 मिनिटांनी. कुठं लाईट? तिकडे लागली वर आणि धीम आहे आणि ऑटोचं बटन दाबले की लागती लाईट येत. आता लागना, मग अशी लागत होती. तिकडे वर लागली, फुल लागली आणि इथंच धीम लागली. धीम लागली लाईट.
तर ते गेलेले आहेत तिकडे वायरा बदलण्यासाठी. तर बघा संध्याकाळचा व्ह्यू किती छान दिसतो इकडे शेतामध्ये. तर आता चालू झालेलं आहे मोटर. आणि आपल्यालाही पाणी सोडून द्यायचे आहे खाली उसावर घेतला. आलं. तर चला जाऊया आता आपण बांधकामावर पाणी मारण्यासाठी. हा आता मारायचं चालले. हा बर. तर किती वाजले? 6:30 वाजता चालू झालेली आहे आपली मोटर आणि मी चाललेली आहे पाणी मारायला. तर माझ्या पायाला खिळा लागलेला आहे, त्यामुळे मला खिळा घुसला आहे पायात काल पाणी मारताना, त्यामुळे मला व्यवस्थित चालता येत नाही. तर इथं आहे आपल्या पाईपचं बटन. झालं पाण्याला. बंद झाली वाटतं मोटर अजून. आली आता. लाईटीने काहीतरी खेळच लावलाय. बंद झाली मोटर.
चालू बंद होती वाटतं. तर बघा कसं दिसतंय संध्याकाळचं गावाकडील वातावरण, शांत असं. आलं. तर आता आलेलं आहे पाणी. सारखी बंद चालू होती मोटर, लाईट कमी जास्त होते. तर फायनली चालू झाली आहे मित्रांनो मोटर. तर बघा इथे चाललेलं आहे यांचं पाणी मारायचं. मी मारलंय पाणी तरी पण हे डबल मारतायत. आणि बघा इथे मी व्हिडिओचा वेग वाढवलेला आहे. आणि व्हिडिओचा वेग जर नाही वाढवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग लोक पाहत नाहीत, व्हिडिओ बोर होतात. तर अशा प्रकारे होता आजचा आमचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील का हेही नक्की कमेंट करून सांगा. तर बघा दिवस मावळलेला आहे. संध्याकाळचे दिवे लागलेले आहेत. तर चला मग भेटूया पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, ओके, बाय.